2022 साली विधानसभा निवडणूक पार पडली व तसेच त्यानंतर शिवसेना फुटली. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे वेगवेगळे झाले. एकनाथ शिंदे जवळपास 50 आमदार घेऊन बाहेर पडले. जी कधीही घटना कल्पना देखील केली नव्हती अशी घटना घडली होती. शिवसेना फुटली होती आणि त्यानंतर तर आपल्याला माहितच आहे महाविकास आघाडी जी बनली होती त्यांचं सरकार पडलं. त्याच दरम्यान उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते, त्यांना राजीनामा द्यावा लागला आणि इकडे एकनाथ शिंदे हे भाजपसोबत हातमिळवणी केली त्यांनी आणि मुख्यमंत्री सुद्धा झाले. पुढे जर आपण पाहिलं तर अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस फुटलं. शरद पवार आणि अजित पवार हे वेगवेगळे झाले. अजित पवार हे भाजपसोबत हातमिळवणी केली त्यांनी आणि अशा प्रकारे महायुती आणि महाविकास आघाडी बनलेली आहे. आता महायुतीचं सरकार तर आहेच आणि पुढे लोकसभा निवडणूक झाली, विधानसभा निवडणूक झाली. लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालं आणि विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला चांगलं यश मिळालं. आता महायुतीला हे अत्यंत महत्त्वाचं घडलं. महायुतीला विधानसभा निवडणुकीमध्ये चांगलं यश मिळालं. विविध योजना असो, विविध गोष्टी असो, तर चांगलं यश मिळालं. परंतु मुख्यमंत्रीमध्ये बदल झाला, मुख्यमंत्री पदामध्ये बदल झाला. पूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. महायुतीचं सरकार आल्यानंतर तिन्ही पक्षाला चांगल्या जागा मिळाल्या, परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले. भाजपमधील देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले आणि तिथूनच जवळपास सूत्रानुसार जी माहिती समोर येते तिथूनच एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा ही समोर येत गेली. सुरुवातीला मुख्यमंत्रीपद हे मिळालं नाही, त्यानंतर गृहमंत्री हे खातं सुद्धा त्यांना मिळालं नाही एकनाथ शिंदे यांच्या गटाला, यांच्या पक्षाला आणि बऱ्याचशा मंत्रिपदामध्ये पण भरपूर नाराजी दिसली आणि त्यामुळेच ही संपूर्ण वाऱ्यासारखी बातमी पसरली की एकनाथ शिंदे हे महायुतीमधून नाराज आहे. आणि आता अजून एक महत्त्वाची बातमी सध्या वाऱ्यासारखी पसरत आहे की एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये सुद्धा फूट पडण्याची शक्यता आहे. ही बातमी सध्या खूप पसरत आहे. उदय सामंत यांचं वाढलेलं महत्त्व बघता एकनाथ शिंदे सोडून बाकीचे सर्व आमदार भाजपमध्ये विलीन तर होणार नाही ना असा प्रश्न उपस्थित होतोय. आधी सुद्धा काही दिवसांपूर्वी सुद्धा उदय सामंत यांचं नाव या बाबतीत पुढे आलं होतं, परंतु त्यांनी स्वतः या संपूर्ण गोष्टीचे, या संपूर्ण घटनेचं खंडन केलं होतं. परंतु आता परत एकदा त्यांचं नाव समोर येते. आता पुन्हा एकदा ही चर्चा रंगते की एकनाथ शिंदे यांना सोडून उर्वरित आमदार हे भाजपमध्ये विलीन होणार आहेत. ही परत एकदा चर्चा रंगते. आता याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर एकनाथ शिंदे यांची बैठकांना दांडी हा एक मुद्दा समोर येतोय. दुसरी गोष्ट जर बघायला झाली तर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात ज्या ज्या योजना घोषित झाल्या होत्या त्यावर स्थगिती येणार असल्याची बातमी समोर येते. आता जर आपण बघितलं तर नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाचा वाद अजून सुद्धा सुरू आहे. नाशिकचा जवळपास समाप्त झालेला आहे असं म्हणण्यात येत आहे, परंतु अजून फायनल झालेलं नाहीये. एकंदरीत काय तर एकनाथ शिंदे विरुद्ध भाजप असा संघर्ष सध्या निदर्शनास येतोय, सरळ सांगायचं झालं तर. आता काही दिवसापूर्वीच एकनाथ शिंदे यांचं एक वक्तव्य, एक वाक्य खूप गाजलं. एका भाषणामध्ये बोलताना ते म्हणाले की मला हलक्यात घेऊ नका. आता नेमका हा टोला उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला होता की भाजपला होता की अजून कोणाला होता हे अजून महाराष्ट्राच्या जनतेला, महाराष्ट्रातील नेत्यांना कोणालाच कळालेलं नाही. याचे विविध तर्कवितर्क लावण्यात येत आहे, परंतु हा टोला कोणाला आहे हे अजून कळालं नाही. आता अजून एक गोष्ट जी निदर्शनास येते की एकनाथ शिंदे तर नाराज दिसत आहे काही प्रमाणात, परंतु त्यांच्या पक्षातील जे आमदार आहेत त्यांचं आणि भाजपचं सुरळीत चालू आहे हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. आता राज्यामध्ये अशी सुद्धा चर्चा होती की उदय सामंत यांचं जे राजकीय वजन वाढलंय त्याच्यामध्ये भाजपचा हात आहे अशी चर्चा होती. सूत्रानुसार माहिती समोर येते अशी चर्चा होती. काय करणार त्याला? आता नक्कीच उदय सामंत यांनी आधी सुद्धा या गोष्टीचं खंडन केलेलं आहे, पुढे भविष्यात सुद्धा ते खंडन करतीलच. मात्र तुम्हाला काय वाटतं, एकनाथ शिंदे हे नाराज आहे याचं कारण भाजप आहे की दुसरं काय? व तसेच एकनाथ शिंदे यांना सोडून उर्वरित जे आमदार आहेत उदय सामंत यांच्या नेतृत्वात भाजपमध्ये विलीन होतील का? तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा. बाकी व्हिडिओ आवडला असेल, माहिती आवडली असेल तर कमेंट नक्की करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.